कोल्हापूर जिल्हा परिषदेचे पहिले अध्यक्ष, शिरोळ तालुक्याचे माजी आमदार व दत्त साखर कारखान्याचे संस्थापक दलित मित्र भाई दिनकररावजी यादव यांच्या 29व्या स्मृतिप्रीत्यर्थ गुरुवारी 1 फेब्रुवारी 2024 रोजी शब्दगंध साहित्य परिषदेच्या वतीने साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले। संमेलन अध्यक्ष म्हणून ख्यातनाम कवी, वात्र टीकाकार रामदास फुटाणे उपस्थित राहणार आहेत। येथील श्री दत्त साखर कारखान्याच्या कार्यस्थळावरील स्वर्गीय दत्ताजीराव कदम कामगार कल्याण मंडळ सभागृहाच्या प्रांगणात साहित्य संमेलन होणार आहे। या संमेलनात ग्रंथदिंडी, पुस्तक प्रकाशन, पुरस्कार वितरण, कथाकथन, निमंत्रितांचे कवी संमेलन व काव्यकट्टा असा भरगच्च कार्यक्रम होणार आहे, अशी माहिती शब्दगंध साहित्य परिषदेचे अध्यक्ष सुनील इनामदार व सचिव शंतनू यादव यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत दिली। ते म्हणाले, गुरुवारी 1 फेब्रुवारी 2024 रोजी सकाळी 8:30 वाजता यादव बंगला ते संमेलन स्थळापर्यंत ग्रंथदिंडीचे आयोजन करण्यात आले। या ग्रंथदिंडीमध्ये शालेय विद्यार्थी, छात्र, सैनिक, साहित्यिक, लेखक, कवी यांच्यासह वारकरी मंडळी सहभागी होणार आहेत। या पहिल्या सत्रात संमेलनाचे उद्घाटन ख्यातनाम रवी रामदास फुटाणे यांच्या हस्ते होणार असून प्रमुख पाहुणे म्हणून माजी कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत व दक्षिण महाराष्ट्र साहित्य सभेचे अध्यक्ष भीमराव धुळगुळ उपस्थित राहणार आहेत। दत्त साखर कारखान्याचे चेअरमन गणपतराव दादा पाटील हे संमेलनाचे स्वागताध्यक्ष आहेत। या संमेलनामध्ये दलित मित्र भाई दिनकररावजी यादव जिल्हास्तरीय क्रीडा पुरस्कार, शिरोळची सुकन्या महिला महाराष्ट्र केसरी पैलवान अमृता पुजारी यांना प्रदान करण्यात येणार। यावेळी डॉक्टर राजश्री पाटील यांचे आणि चांदणे उन्हात हसले यासह विविध पुस्तकांचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात येणार आहे। इचलकरंजीतील समाजवादी प्रबोधिनीचे सरचिटणीस प्रसाद कुलकर्णी यांना जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे। दुसऱ्या सत्रात दुपारी 2 वाजता बिळाशी येथील बाबासाहेब परीट व शिरोळ येथील डॉक्टर विजयराज कोळी यांचे कथाकथन होणार आहे। ज्येष्ठ नागरिक संघटनेचे अध्यक्ष बजरंग काळे गुरुजी कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान भूषवणार आहेत। त्यानंतर सायंकाळी 4 वाजता तिसऱ्या सत्रात डॉक्टर चंद्रकांत पोद्दार यांच्या अध्यक्षतेखाली निमंत्रितांचे कवी संमेलन होत असून नामांकित कवींना निमंत्रित करण्यात आले। सायंकाळी 5 वाजता शिरोळ तालुक्यातील नवोदित कवींसाठी काव्यकट्टा हा विशेष काव्य वाचनाचा कार्यक्रम असून अध्यक्षस्थान साहित्यिका सौ विजया बन्ने भूषवणार आहेत। गुरुवारी 1 फेब्रुवारी 2024 रोजी दिवसभर सुक्त असलेल्या साहित्य संमेलनातील सांस्कृतिक मेजवानीचा लाभ घ्यावा असं आवाहन शब्दगंध साहित्य परिषदेचे अध्यक्ष सुनील इनामदार यांनी केलं। या पत्रकार बैठकीस शब्दगंध साहित्य परिषदेचे उपाध्यक्ष डॉक्टर दगडू माने, सचिव शंतनू यादव, पृथ्वीराज सिंह यादव, विराज सिंह यादव, अविनाश उर्फ पांडुरंग माने, प्राध्यापक अनिल कुंभार, प्राध्यापक संजय पाटील, बजरंग काळे, भगवान कोळी, विठ्ठल भाट, पंडित काळे, गजानन सकपाळ, निळकंठ उर्फ पिंटू फल्ले, विजय आर्गे, संजय चव्हाण, निनाद भोसले, संजय बांदिवडेकर, चंद्रकांत भाट, संदीप इंगळे, विनोद मुळीक, बबन पुजारी, अजित देशमुख, पंडित पुंदे, प्रफुल्ल कोळी, अवधूत संकपाळ, बाळासो कोळी यांच्यासह शब्दगंध साहित्य परिषदेचे पदाधिकारी उपस्थित होते। स्वयंसिद्धी न्यूजसाठी चंद्रकांत भाट। यावर्षी ज्येष्ठ कवी, वात्र टीकाकार रामदास फुटाणे यांच्या अध्यक्षतेखाली हे 9वे साहित्य संमेलन 1 फेब्रुवारी 2024ला दत्त कारखान्याच्या कार्यस्थळावर आयोजित करण्यात आलेलं आहे। या संमेलनामध्ये ग्रंथदिंडी, पुस्तक प्रकाशन, पुरस्कार वितरण, कथाकथन, कवी संमेलन, कविकट्टा असे विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आलेले आहेत। यामध्ये प्रमुख पाहुणे म्हणून माजी कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत हे उपस्थित राहणार आहेत। तसेच प्रमुख उपस्थितीमध्ये दक्षिण महाराष्ट्र साहित्य सभेचे अध्यक्ष भीमराव धुळगुळ हे आहेत। या साहित्य संमेलनामध्ये परंपरेप्रमाणे आपण दरवर्षी एका खेळाडूचा सन्मान करतो। यावर्षी आपल्या शिरोळची सुकन्या आणि महिला महाराष्ट्र केसरी पै अमृता शशिकांत पुजारी तिचा सन्मान दीनबंधू दिनकररावजी यादव राज्यस्तरीय
जिल्हास्तरीय क्रीडा पुरस्कार देऊन केला जाणार आहे। त्याचबरोबर आपण गेली काही वर्ष जीवन गौरव पुरस्कार देतो साहित्य क्षेत्रातल्या मान्यवरांना। यावर्षी जीवन गौरव पुरस्कार इचलकरंजीच्या समाजवादी प्रबोधिनीचे सरचिटणीस आणि महाराष्ट्रातले ख्यातनाम गझलकार प्रसाद कुलकर्णी यांना देण्यात येणार आहे। कथाकथनामध्ये बिळाशीचे बाबासाहेब परीट आणि शिरोळमधले एक नवोदित कथाकथनकार डॉक्टर विजयराज कोळी या दोघांचं कथाकथन होणार आहे। त्याच्यानंतर निमंत्रितांच्या कवी संमेलनाचे अध्यक्ष नुकतेच ज्यांच्या कविता संग्रहाला अनेक पुरस्कार मिळाले ते डॉक्टर चंद्रकांत पोद्दार यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे। आणि कवी कट्ट्याचं अध्यक्षस्थान आपल्या शिरोळच्या ख्यातनाम कवयित्री सौ विजया बंदे या भूषवणार आहे। अशा पद्धतीनं एक दिवस संपूर्ण भरगच्च कार्यक्रम आणि साहित्य रसिकांना एक चांगली मेजवानी मिळावी अशा पद्धतीनं हे आपण संमेलन आयोजित केले। या निमित्तानं दिनकररावजी यादव यांच्या स्मृतींना उजाळा मिळावा आणि त्यांनी केलेल्या समाजकार्याचं पासून प्रेरणा घेऊन युवकांनी समाजासाठी काम करावं अशा अपेक्षेनं आपण हे साहित्य संमेलन बनवतोय। माजी आमदार दलित मित्र भाई दिनकररावजी यादव यांच्या स्मृतिप्रित्यर्थ साहित्य संमेलन आयोजित केलं जातं। प्रत्येक वर्षी होणाऱ्या साहित्य संमेलनासाठी सांगली कोल्हापूर जिल्ह्यासह कर्नाटक सीमा भागातून सुद्धा मोठ्या प्रमाणात साहित्यिक या ठिकाणी येत आहेत आणि या साहित्यिक लेखक कवी यांच्या माध्यमातून होणारे हे संमेलन आणि 1 फेब्रुवारीला दत्त कारखान्याच्या कार्यस्थळावर सकाळी 9 ते सायंकाळी 7:30-8 वाजेपर्यंत हे संमेलन चालणार आहे। तर या संमेलनाच्या निमित्तानं येणारे सर्व कथाकथन असेल, कवी संमेलन असेल, काव्यकट्टा असेल, त्याचबरोबर पुस्तकाचा प्रकाश असेल, असा भरगच्च होणाऱ्या या सर्व कार्यक्रमासाठी साहित्यिक रसिकांनी मोठ्या प्रमाणात यामध्ये सहभागी घ्यावं। या साहित्य संमेलनाच्या निमित्ताने आज आयोजित केलेल्या पत्रकार बैठकीला आपण सर्वजण पत्रकार बांधव उपस्थित राहिलात त्याबद्दल सर्वांचंच मी मनापासून आभार मानतो।